गुड मॉर्निंग मित्रांनो. आता मी तयार झालोय आणि आता मला जायचे तिकडं दुकानाकडे जाण्यासाठी मी हुलालोय पटापट तयार. आणि आता अष्टगन लावायचे राहिले. अष्टगन लावून फटाफट दुकानावर जाणार आहोत. जात जात सगळ्या मंदिराचे दर्शन घेत जाणार आहोत. आज सगळ्या मंदिराचे आपल्याला दर्शन घेत घेत जायचे. चला तर मग मित्रांनो, आता मी करला जेवण. आता ताटामध्ये वाढलंय मस्तपैकी. इथं फरसाण आहे, लोणचं, चपाती आणि माझी फेवरेट भाजी आहे आज. मस्त झाली आहे भाजी. गवारीची भाजी आहे मस्त पैकी. आता खाणार आहोत. तुम्हाला दाखवतो, एक मिनिट हा. बघा का, बघा मित्रांनो, मस्त पैकी चपाती, दही, गवारीची भाजी, लोणचं आणि माझं आवडतीचं फरसन. आता चटमण्या जेवतो, पटमण्या बाहेर जातो, कारण की आपल्याला पण जायचे आहे आता. मस्त पैकी तिकडे जाऊन आपण पुन्हा मग व्हिडिओ बनवता देवाचा. मस्त झाले बघ मम्मी, मस्त झाले, मस्त झाले. लोणचं जरा कार्टून बघा म्हणलो, मजा येते जेवताना. कार्टून बघितल्याशिवाय मला जेवावंच वाटत नाही. टॉम अँड जेरी, छोटा भीम बघितल्याशिवाय मी पहिले जेवत नव्हतो. आता जरा काम पण झालंय आता. आणि आता मस्तपैकी आपली पहिली देवी म्हणजे आपल्या गल्लीतलीच देवी आहे, इथं शेजारला. तिथं जाऊता आणि मस्तपैकी जाऊन दर्शन घेऊता. तसंच पुढं जाता एक सिद्धेश्वर पशी जाऊता, सिद्धेश्वरचे दर्शन घेऊता. आणि आणखीन जाताना एक गणपतीचं मंदिर पण लागतंय, गणपतीचं मंदिर बघूता. जे पण छोट्या मोठ्या आणखीन जिथं जिथं देवी बसवल्या आता, ती सगळ्या देवींचे आज आपण दर्शन घेत घेत जाऊता. चला मग बघूता पुढचा प्रवास. चला, लय लांब नाही, जवळच आहे इथून. मित्रांनो, ही आपली देवी आहे. पायी गपोला बाचुलीचं लई खात मैदानाला जागा जात काय. तिथं आवाज बिलकुलच येणार झालता, लय गर्दी होती. आणि गर्दीच म्हणायला काय म्हणते, साऊंड वाजला होता खतरनाक, दन 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 वाजला होता, त्याच्यामुळं काहीच आवाज येणार झालता. आता चालला सिद्धेश्वर मंदिराकडं. गतिरोधक बी लय बुवा. चला तर जाऊ आता सिद्धेश्वर मंदिराकडे, बघू तिथं कसं आहे. ते साऊंड जरा जास्त वाजू लागते, काय नाही. चला, असं नाही, दनक वाजवायचं पाहिजे. चला तर मग आता बघू पुढला व्हिडिओ. तर मित्रांनो, आले आता सिद्धेश्वर मंदिर. आपण इथून मध्ये एंट्री घेऊता. कसं आहे बघा आता. बघा इकडं आहे सिद्धेश्वर मंदिर. ती आता नवीन बांधकाम झालेलं ती तळ आहे. इकडं तर सगळं पाणी साचलंय हो काही. गतिरोधक थांबा जरा, सायकल साईडला लावून पुन्हा दाखवतो मधला. आता लय इथं जरा चालला मध्ये गेल्यावर मधून पण सिद्धेश्वर महाराजांचं तुम्हाला दर्शन दाखवतो. चला इथं आधी बुटबीट काढू. चला, चला आपण आता मध्ये आलोय मित्रांनो. सिद्धेश्वर महाराजांची मोठी लटबेल होती इथं. हे लातूरचं ग्रामस्थान आहे मित्रांनो. इथं हे नंदी महाराज इथं विराजमान आहेत.
तसं तर प्रत्येक मंदिरामध्ये एंट्रन्सला असं समोर नंदी महाराज असतात. हा नंदी जरा थोडासा मोठा दिसतो. पाहू शकता मित्रांनो, जवळून जर तिथं दाखवायचा प्रयत्न मी करेनच, पण तुम्हाला आता इथून जेवढं दिसतंय तेवढं तुम्ही बघा मित्रांनो. जरा झूम करून दाखवते. चालतंय. ओके मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आज सिद्धेश्वर मंदिरामध्ये आलो आणि आता तिथं पुढे खाली छोटंसं गुफा असल्याने थोडंसं तिथं बघूत आपण. चला. बम बम अगड बम बम अगड बम बम अगड बम बम बम. खाली बघूता कसं आहे काय नाही. साफसफाई केली असते रोज तर करते तर आज बघूता. चला बघा मित्रांनो, हे आपले नंदी महाराज. दर्शन फास्ट घेऊ लागलो. आणि का बरं असं, याचं कारण हे आहे की मित्रांनो, आपल्याला जायचे दुकानवर बी, म्हणून फटाफट दर्शन घेऊन आपण चाललोय. अजून पुढं आपल्याला गणपतीचं एक दर्शन घ्यायचं. गणपती तिथला राहिलाय. माझी जर आवाज क्लिअर येत नसेल तर सॉरी बरं मित्रांनो, कारण की आज मी माईक माझा घरी विसरले, त्याच्यामुळं थोडंसं आवाजमध्ये प्रॉब्लेम येईल तुम्हाला. 4-5 दिवस झालं खूप पाऊस होता, त्याच्यामुळं जरा गडबड झाली आहे सगळीकडे पाणी ते साचले. चला मग आता दुसऱ्या गणपतीकडे जाऊयात लवकर. मंदिराची स्वच्छता तर एकदम नंबर 1 बघायला मिळते मित्रांनो तुम्हाला सिद्धेश्वर मंदिराची. का बरं की नंबर 1 सगळं होतं मध्ये. आपण बघितलो की ती खाली पण गेलो होतो सिद्धेश्वर महाराजाच्या पिंडीपाशी, तर पिंडीपाशी पण नंबर 1 पैकी असं सगळेजण पूजा ते करत होते. आणि वरी पण सिद्धेश्वर महाराजाचं जे मेन छोटंसं मंदिर चालू आहे म्हणतो, छोटंसं मंदिर जे होतं त्या मंदिरामध्ये पण पूजा ते चालू होती. आपल्याला मध्ये मी विचारलं त्यांना, मधून शूट करू म्हणजे नाही, आता असं नाही करू शकत. बाहेरूनच तुम्हाला झूम आउट झूमिंग करून दाखवले मी. चला आता आलंय मित्रांनो, आता हे मंदिर सिद्धिविनायक गणेश मंदिर. तर आपलं आता इथंच आहे मित्रांनो, आपण इथंच त्याला बघायचं. सायकल साईडला लावतो मी, बघतो. चला मित्रांनो, आलो आपण आता गणेश मंदिरामध्ये. तिथं आपल्याला नंदी बघायला मिळाला, तर तिथं आपल्याला मूषक महाराज बघायला मिळाले. समोरून गणेशजींना दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, एकदम फुलांनी अशी सजावट केलेली आहे गणपतीची. हे आर्टिफिशियल फुलं आहेत, तरी पण खूप सुंदर नंबर 1 पैकी असं सजावट केली आहे गणेशजीची. छोटस हे मंदिर आहे तुला बघा. तर कृष्णाची आणि अर्जुनाची पण दाखवलेलं आहे मूर्ती. छोटस चित्र रेखाटलेलं आहे, महाभारताचे काही चित्र रेखाटले तिथं. आणि हनुमानजी पण आहे तिथं. चला मग आता आपल्या पुढल्या मंदिराकडे चालला मित्रांनो. चला लवकर पुढच्या मंदिराला बघूयात. आणखीन काय काय सजावट दिसणार आहे, काय काय नाही, सगळं कळणार आहे आपल्याला. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओ लाईक करा. आणि तुमचा जर कोणी जर मित्र असेल तर त्याला सांगा जरा सबस्क्राईब करा मला. तुम्ही पण करा. दुसरं देवीचं मंदिर पण आले मित्रांनो. ही लातूरची जुनी गल्ली आहे, देशपांडे गल्ली इथलं आहे हे. आता तुम्हाला मध्ये जाऊन दाखवतो. साईडला सायकल वगैरे लावतो मी. आता आपण आला होता इथं मंदिरामध्ये जायचं. मंदिर कुठून आहे काय नाही बघत आपण. इकडून वरून जावं लागतं मित्रांनो. ऐकून ते छोटाली पोरग होतं, त्याला आपल्याला काहीतरी पैसे मागत होतं, म्हणजे पावड म्हणतात त्याला. पण त्याला पण सांगणार आहे मीच गरीब आहो, हे कसं सांगू त्याला. त्याला आपण देवीचं दर्शन घेऊ. जरा थोडीशी रांग दिसते, थोडंसं स्किप व्हिडिओ थोडंसं मी पळवून तुम्हाला दाखवतो, कारण की आता एवढ्या गर्दीतून तुम्हाला दाखवायचं म्हणजे शक्य नाही. तेवढंसं सगळंच तेवढं फास्ट होणार आहे. पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी तुम्हाला छोटं करून दाखवतो. बघा मित्रांनो, गर्दी बघू शकता तुम्ही. देवी आईच्या दर्शनासाठी फारच गर्दी दिसते. आपण हळूच इथं छोटीशी बेल आहे,
मित्रांनो दिव्याचं दर्शन झाले, आता आपण कुठून जावं लागेल? एक दिवस इकडून जायचं का? चला मित्रांनो, इकडून जायचंय आता आपल्याला. देवीचं दर्शन आपल्याला इथलं झालंय, आता आपण पुढच्या देवीकडे लवकरच वळणार आहे. तिथं का नारळ फोडायचं वगैरे आहे. चला. तर बघा मित्रांनो, या दिव्याच्याच मंदिरात इथं मोठं वडाचं झाड पण आहे. वडाचंच आहे का? नाही मित्रांनो, हे पिंपळाचं आहे. पिंपळाचं झाड आहे. पिंपळाचं झाड आहे. आधी मला वडाचंच वाटलं. चला आता पुढली देवी आहे बघू आपण. आपली दुसरी देवी आहे पण आल्या मित्रांनो लातूर मध्ये, हत्ते कॉर्नर पासून थोडस खाली आल्यावर तिथे एक देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरात आता आपण जाणार आहोत. चला मग मधून तुम्हाला दाखवतो. आता मी इथं साईडला सायकल लावून घेतो, मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. आला आपण मित्रांनो इथं देवीच्या मंदिरात. इथं होम वगैरे आहे केलेला, तुम्हाला दाखवतो मी जाताना. हे बघा मित्रांनो, आज देवी यायची मस्त अशी रांगोळी काढली. इथं तुळजाभवानी असं नाव आहे रांगोळीचं. पुढं आपण देवीचं पण दाखवणार आहे. बघा मित्रांनो, कसं असं सजवलंय देवीच्या मूर्तीला. ते बघा, मोर एकदम खरोखरचा मोर वाटायलाय आणि देवी एकदम आकाशात असं बसल्यावानी वाटायले. नंबर 1 सगळे आतापर्यंत मी जेवढे बघितलं तेवढ्यापेक्षा मला हे नंबर 1 वाटायले मित्रांनो. तुम्ही जर असं ओरिजिनल समोरून बघलालो तर तुम्हाला वाटतच नाही की कसं आहे काय नाही, पण खरंच नंबर 1 दिसायला इथलं. आपण इथल्या आपण देवीचं दर्शन घेतलंय. आता आपण लवकरच बाहेर जाऊ आणि दुसऱ्या पण देवीचं दर्शन घेऊता. तर चला, इथे छोटंसं होम आहे ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, कसं होम आहे, ज्याला हवन म्हणते. तर इथं पूजा ते करतात. आता देवीचं ते मोठं झाल्यानंतर ते काय म्हणतात, दसऱ्याच्या वेळेस ते बलिदान बली प्रथा जी वगैरे असते ते इथं केली जाते. ह्याच मंदिरात बाहेर थोडस इथं एक आणखीन एक देवी आहे, तिथलं आपण दाखवू. हे बघा मित्रांनो, इथून मध्ये असं बघितल्यानंतर आपल्याला देवी आहे दिसेल. कालिका देवी आहे बहुतेक. कालिका देवीचं हे रूप आहे बहुतेक. देवीला आता साडी वगैरे ते काहीतरी करत आहेत पुजारी. मित्रांनो, आता आपला ब्लॉग तर एवढा झालाय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही एक लाईक करा आणि लातूरामधले असेच काही छोटे मोठे रोज मी आपले दाखवत राहतो. तुम्हाला जर आपल्या चॅनलवर असंच काही काही पाहिजे असेल, तुम्हाला जर आवडत असेल लातूरमधले काही काही वस्तू बघण्याचे, काही कुठल्या जागेवर फिरण्याचे, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला मिळून जाईल. चला आपण आता आपल्या दुसऱ्या दिव्याकडे जाऊ. मित्रांनो, आता आपण आलो गांधी मार्केटमध्ये. गांधी मार्केटमध्ये इथं एक दिवी आहे, त्यांचं नाव अंबिका मंदिर. अंबिका मंदिर असं म्हणतात. तिथं आपण आता चाललो. तर चला बघू त्या लवकर कसं आहे काय नाही. तुम्हाला जर ही व्हिडिओ खरंच आवडत असेल तर लाईक करा. बाकी मी काय आता बोलणार. चला लवकर, सायकल लावता आणि जाऊता मध्ये. आपण इथे चप्पल सोडला होता, पुरुषांचं इकडून वाटतं जायचं. चला आपण जाऊता मध्ये. पावसामुळे लय वल्ल झालं इथं सगळीकडं. देवीचे गाणे वगैरे पण लागलेत सगळीकडं. आपल्या आजी दिसले तो काय तर शेजारच्या आपल्या आजी आहेत. काय करायची बाय, त्यांना माहित नाही मी काय करायला, ब्लॉक करायला. लय जण माझ्याकडे येड्यावानी बघते, पण चला आता तुमच्यासाठी एवढं तर करायलाच पाहिजे. चला मित्रांनो, आपण आलोय आता देवीच्या मंदिरात. घंटी वाजवल्याशिवाय मजा नाही मित्रांनो देवदर्शन करायला. वा, अशी विराट रूपामध्ये देव मित्रांनो. बघा, चांदीचं हे सगळं आहे इथं. आपला कॅमेरा सुद्धा नीट शूट करू शकणार झाला, एवढी चमक ह्या देवीची आहे मित्रांनो. नंबर 1 अशी देवी आहे, मस्त सजावट. चांदीचं असल्यामुळे ते सगळं असं जरा लाईट मध्ये फ्लॅश फ्लॅश कॅमेरामध्ये बराबर दिसत नसेल. आणि माझी आवाज कशी येते काही नाही मला पण माहित नाही, जरा थोडीशी कमी येत असेल तर समजून घ्या.
चलते आता आपण जाऊयात आपल्या दुकानाकडे आणि आजचा ही व्हिडिओ आपण इथंच थांबवूयात मित्रांनो. तुम्हाला जर माझा चॅनलचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असतील म्हणजे माझ्याकडून मी जी बी डेली करत आहोत ते असे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला फॉलो करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.